Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Welcome friends in Vishwas Easy Learning. Last session we have seen assertive change into interrogative sentence. Means साधे विधानार्थी वाक्याचं आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं, ते पण आपल्या सोप्या सूत्रानुसार AVSVC या फॉर्म्युल्याने. आता आपल्याला त्याच्या उलट जायचं आहे, पण त्याआधी आपण थोडी उजळणी करून घेऊ. ट्राय टू अंडरस्टँड हाऊ वी हॅव चेंज assertive sentence into interrogative. First of all, auxiliary verb we have taken, then subject we have taken. If there is a not, so we have taken not there. जर होकारार्थी होतं तर त्याचं नकारार्थी केलं, आणि नकारार्थी असेल तर त्याचं होकारार्थी केलं. नंतर मुख्य क्रियापद जोडलं आणि शेवटी उरलेलं वाक्य जसं जोडलं आणि प्रश्नार्थक चिन्ह दिलं, म्हणजे झालं आपण प्रश्नार्थी वाक्य तयार साधे विधानाचे. आता आपल्याला त्याच्या उलट जायचं आहे. नाउ टुडे इन दिस पिरियड वी आर गोइंग टू सी इंटरचेंज ऑफ इंट्रोगेटिव्ह टू असर्टिव्ह. आता प्रश्नार्थी वाक्य दिलेलं राहील आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचं साधे विधानी वाक्य करायचं आहे. सेम रूल वी हॅव टू कंटिन्यू हिअर. आपल्याला काही नियम राहील, त्यानुसार आपण हे बदल करूया. जसं रोल नंबर 1 आहे, रोल नंबर 1 इज मायनस नॉट प्लस नॉट. जसं आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये देखील केलं होतं आपण, की नॉट नसेल तर नॉट घेतला आणि नॉट असेल तर नॉट काढला. तर अगदी छान आणि सोप्या पद्धतीने आपण हे इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह मध्ये रूपांतर करणार आहोत. तर बघूया आपल्या वाक्यानुसार कसं याचं रूपांतर करायचं. So let us see the first example in interrogative sentence. This means structure of interrogative sentence is construct in your mind. AV means auxiliary verb plus subject plus verb and object means remaining sentence, and last one is question mark. Auxiliary म्हणजे interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याचा अगदी सोपा पर्याय म्हणजे तो म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह असलं तर इंट्रोगेटिव्ह वाक्य असं म्हणतात, प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात. आता त्याचसोबत आपण बघूया की ह्याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीनं रूपांतर करायचं. आणि असर्टिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय राहणार, स्ट्रक्चर काय राहणार, येस म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, त्याच्या आधी जर राहिलं तर ऑक्झिलरी वर्ब राहणार म्हणजे हेल्पिंग वर्ब, नंतर मुख्य क्रियापद, आणि त्याला जर आपण नॉट लावलं तर नॉट राहील, नसेल तर नॉट राहणार नाही, आणि ओ मीन्स ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीनं ते पर्याय राहील. आता आपण बघितलं आहे की जर नॉट असेल वाक्यात, प्रश्न वाक्यात, तर उत्तर वाक्यात नॉट काढायचा. नॉट जर नसेल प्रश्न वाक्यात तर उत्तर वाक्यामध्ये काय करायचं, नॉट टाकायचं. सो लुक ॲट दिस सेंटेन्स. इज इट व्हेरी डिफिकल्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज. इज इट व्हेरी डिफिकल्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषा शिकणं हे खरंच कठीण आहे का, खरंच कठीण आहे का. मग आपल्याला म्हणता येईल की इंग्रजी भाषा शिकणे हे कठीण नाही, म्हणजेच कसं आहे, सोपं आहे. डू यू अंडरस्टँड. दिस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स गिव्हन इन पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे होकारार्थी दिलेला आहे, आणि आपल्याला याचं बनवायचं आहे असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी बनवायचं आहे. मग आपलं सूत्र काय, नॉट नसेल तर काय करायचं, नॉट टाकायचं, आणि असेल तर काढायचं. नॉट नाही म्हणजे आपलं सिंपल सूत्र काय, येस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट काय राहील, इट, नंतर ऑक्झिलरी वर्ब इज. आता सब्जेक्ट झाला, ऑक्झिलरी वर्ब झालं, आता नॉट नाही आहे म्हणजे याच्यात काय करावं लागेल, आपल्याला नॉट टाकावं लागेल, नॉट, आणि बाकी जसंच्या तसं वाक्य पूर्णपणे लिहून ठेवायचं. मीन्स इज इट व्हेरी डिफिकल्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट to learn English language. Full stop. Okay, no question mark. नाही तर प्रश्नार्थक पुन्हा चिन्ह देऊन द्या. It is not very difficult to learn English language. प्रश्नाचा अर्थ असा होता की इंग्रजी भाषा शिकणं हे खरंच कठीण आहे का, फार कठीण आहे का.
तर इंग्रजी भाषा शिकणं फार कठीण नाही, म्हणजेच कसं आहे, सोपं आहे. डिड यू अंडरस्टँड सच टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स वी हॅव चेंज इनटू assertive sentence? Friends, let us see the second example. Okay, so what is given in interrogative sentence? Will he be a doctor? ती डॉक्टर होईल का? It is question, means interrogative sentence. And what is our formula to complete it? We have to take SVO form. Okay, so what is yes here? He. Then helping verb or auxiliary verb will. Now look at this. Is it not here in question? So there is no not. So you have to take not. Or what is the short form of will not? Won't. Okay. And be a doctor. Be a doctor as it is. Okay. Now see, our answer is ready. So what is answer? He will not be a doctor. Will he be a doctor? He won't be a doctor. ती डॉक्टर होणार का? नाही, ती डॉक्टर होणार नाही. It is assertive type of sentence. Okay. Now next example. Let us see the next example. Are you not going to school? Question mark. So it is interrogative and we have to change into assertive. So what is our formula? Yes, we O. Okay. Yes means subject. What is subject here? You. Okay. Then not here and सहायक क्रियापद are. You are. Okay. Then not present in question mark, so we no need to take not in answer. So you are, then remaining sentence verb and remaining sentence is going to school and full stop. So what is answer? Are you not going to school? Your answer is you are going to school. Did you understand? अशा पद्धतीनं तिसरे वाक्य आपण सोडवलं. आता बघूया चौथ्या प्रकारचं वाक्य. व्हॉट इज फोर्थ एक्झाम्पल? विल दे हॅव फिनिश द वर्क? त्यांनी काम पूर्ण केलेलं असेल का? क्वेश्चन मार्क. सो इट इज इंट्रोगेटिव्ह अँड वी हॅव टू चेंज इनटू assertive. And what is our formula of assertive? SVO form, subject, then auxiliary verb, then verb and remaining sentence C, complements. So will. So what is subject here? They. Next, have. Now take it, check that is there not present in question. प्रश्नामध्ये नॉट आहे का? नाही आहे. म्हणजे आपला पहिला रूल काय आहे? प्लस नॉट किंवा मायनस नॉट. प्लस नॉट असेल तर मायनस करायचं आणि नसेल तर प्लस करायचं. दे हॅव नॉट फिनिश्ड द वर्क अँड फुल स्टॉप. विल दे हॅव फिनिश द वर्क? त्यांनी काम पूर्ण केलेलं असेल का? तर आन्सर होईल दे हॅव नॉट फिनिश द वर्क. दे विल नॉट हॅव. दे विल हॅवंट. दे विल हॅवंट फिनिश द वर्क. त्यांनी काम पूर्ण केलेलं नसेल. इट इज इन फ्युचर परफेक्ट टेन्स अँड आवर आन्सर इज ऑल्सो फ्युचर परफेक्ट टेन्स. दे विल हॅवंट फिनिश द वर्क. डिड यू अंडरस्टँड? अशा पद्धतीनं चौथं वाक्य देखील आपण अचूकपणे सोडवलं. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 5? हॅव यू एव्हर सीन ताजमहल? तुम्ही ताजमहल कधी पाहिलेला आहे का? क्वेश्चन मार्क. सो इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग आपल्याला माहित आहे की काही शब्द जे असतात ते जरी पॉझिटिव्ह असले त्याचं निगेटिव्ह देखील तशाच पद्धतीचं एक शब्द तयार होतो. एव्हर म्हणजे कधीही आणि त्याच्या अपोजिट काय घ्यावं लागेल मग आपल्याला? नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीही नाही. सो हॅव यू एव्हर सीन ताजमहल? सो आवर आन्सर इन assertive sentence is SVO form. Subject means you. Okay. Have. Sub auxiliary verb. Then ever means positive here and we want never means negative. Plus not, minus not. Okay. Minus not, plus not. मग आता इथे नॉट नाही आहे म्हणजे इथे आपल्याला नॉट घ्यावं लागेल. मग यू हॅव नॉट सीन नाही तर मग काय? एव्हरच्या ऐवजी अपोजिट वर्ड घ्यायचा. एव्हर म्हणजे कधीही आणि नेव्हर म्हणजे कधी नाही. मग यू हॅव नेव्हर सीन ताजमहल. फुल स्टॉप. नाउ आवर आन्सर इज रेडी. सो व्हॉट इज आवर आन्सर? हॅव यू एव्हर सीन ताजमहल? तू कधी ताजमहल बघितलेला आहे का? सो आन्सर इज यू हॅव नेव्हर सीन ताजमहल.
तू कधीही ताजमहल बघितलेला नाही. ओके, डिड यू अंडरस्टँड? सो इन दिस वे वी हॅव सीन फर्स्ट रूल, मायनस नॉट अँड प्लस नॉट. ओके, यानंतर काही जे वाक्य असतात त्याच्यामध्ये कुठला बदल करायचा, कुठल्या नियमानुसार, ते आपण बघूया. Now students, let us see the second rule of interchange of interrogative to assertive. And second rule is having do, does or did, and plus not, minus not, same as it is. Okay. Now when there are helping verb like do or does or did, so what changes we have to do while changing from interrogative to assertive? Let us see. Now first example is given here. Do Indians realize the root causes of their growing misery? Misery means दुःख. मग भारतीयांना त्यांच्या दुःखाचं कारण कळलं का, किंवा भारत त्यांच्या दुःखांचं कारण जाणतात का, की कशामुळे त्यांच्या जीवनात दुःख आहे. सो लेट अस सी. सो फर्स्ट एक्झाम्पल, डू इंडियन्स रिअलाइज द रूट कॉज ऑफ देअर ग्रोइंग मिझरी? अँड अवर आन्सर इज इन एसव्हीओ फॉर्म. डू असेल तर आपल्याला माहित आहे की जसंच्या तसंच राहील हेल्पिंग वर्ब, आणि त्याला पॉझिटिव्ह असेल तर काय करावं लागेल, निगेटिव्ह. मग येस मीन्स सब्जेक्ट इंडियन. ओके, इंडियन्स. मग आता डू मीन्स हेल्पिंग वर्ब. ओके, जे आहे ते. आता आपल्याला माहित आहे की इथे नॉट नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, प्लस नॉट. इंडियन्स डू नॉट रिअलाइज द रूट cause of their growing misery. बघा किती सोपी आहे आपला असर्टिव्ह मध्ये रूपांतरित करणं, अगदी सोपी आहे. काय एसयू फॉर्म मध्ये आलं पाहिजे. जर इथे नॉट असेल तर इथे नॉट घ्यायचं नाही, आणि जर इथे नसेल तर इथे घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सब्जेक्ट आपल्याला शोधता आला पाहिजे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्ब, आणि उरलेलं वाक्य जसंच्या तसं. Do Indians realize the root cause of their growing misery? Indians do not realize the root cause of their misery. म्हणजे भारतीयांना काय माहित नाही, त्यांच्या दुःखाचं मूळ कारण माहित नाही. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, डज ही स्टडी हार्ड? डज ही स्टडी हार्ड? नाउ सी, विच हेल्पिंग वर्ब हियर? ऑक्झिलरी वर्ब हियर डज. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्या, डू जर असेल तर त्याच्यात बदल नाही होत वर्ब मध्ये, परंतु काय होतं की सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट जर थर्ड पर्सन असेल आणि क्वेश्चन मध्ये जर डज असेल तर आन्सर मध्ये आपण काय करतो, कधी कधी येस किंवा ईएस लावतो. परंतु असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला त्या डजलाच नॉट लावून ठेवावं लागणार आहे आपल्याला. सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला इन असर्टिव्ह सेंटेन्स? येस वी ओ, सब्जेक्ट मीन्स ही, देन ऑक्झिलरी वर्ब डज. अँड इथे नॉट आहे का? नाही, म्हणजे इथे काय होईल, नॉट. ही डज नॉट स्टडी हार्ड. प्रश्न असा होता की डज ही स्टडी हार्ड, तो कठीण परिश्रम करतो का किंवा चांगला अभ्यास करतो का? ही डज नॉट स्टडी हार्ड, तो पाहिजे तेवढा अभ्यासाला वेळ देत नाही किंवा कठीण परिश्रम करत नाही. नाउ सेकंड, थर्ड एक्झाम्पल, सो डीड ऑल स्टुडंट्स टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन? Did all students take part in the competition? सर्व म्हणजे शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला का? क्वेश्चन मार्क मीन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, and you have to change into assertive. Yes, we are form. So subject means all students. Then AV means auxiliary verb given there. Did. आता पहा इथे नॉट दिलेला आहे. Is there not in the sentence? No not, so we have to keep not here. All students did not, and the remaining sentence as it take part in the competition. Okay, did all students take part in the competition? All students did not take part in the competition. Did you understand? Now next example, does he not listen his parents? Does he not listen his parents? तो त्याच्या आईवडिलांचं ऐकत नाही का? Does
अँड थर्ड पर्सन नॉट दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल डज असेल तर क्रियापदाला काय लागलं पाहिजे, येस लागलं पाहिजे किंवा ईएस लागलं पाहिजे. मग आपला सूत्र काय आहे, एस व्ही ओ फॉर्म. येस म्हणजे सब्जेक्ट, ही. आता बघा डज नॉट कसं आहे ना, कारण की नॉट आहे म्हणजे इथे नॉट केलंच पाहिजे, निघालं पाहिजे. आणि सिंपल मध्ये आपल्याला माहित आहे की नॉट असतानाच सहाय्यकारी क्रियापद वापरला जातो, म्हणजे डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, लाईक दिस, कॅन नॉट, विल नॉट, लाईक दिस. आता नॉट काढायचं आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट या डज असल्यामुळे क्रियापदाला काय लावणं आवश्यक आहे, येस लावणं आवश्यक आहे. आणि ते म्हणजे ही लिसन्स हिज पॅरेंट्स. तो त्याच्या आई वडिलांचा ऐकतो. द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज ही डज ही लिसन हिज पॅरेंट्स. तो त्याच्या आई वडिलांचा ऐकतो का, तर तो त्याच्या आई वडिलांचं ऐकतो, म्हणजे म्हणणे म्हणजे आज्ञा पाळतो. डिड यू अंडरस्टँड? नाउ लास्ट सेंटेन्स. व्हॉट इज गिवन लास्ट सेंटेन्स? डोंट यू नो वेअर ही लिव्स. तुला माहित आहे नाही का तो कुठे राहतो, तर डोंट यू नो. ओके. नॉट मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स, सो वी हॅव टू चेंज इनटू positive sentence, affirmative. And what is our formula in assertive sentence? Yes, you. So what is yes here? You. Okay. Then not तिथे दिलंय म्हणजे इथे not आलाच नाही पाहिजे. You know where he lives and full stop. Okay. Answer is ready. Don't you know where he lives? You know where he lives. म्हणजे तुला तो कुठे राहतो माहित आहे का, म्हणजेच यू नो वेअर ही लिव्स म्हणजे तुला माहित आहे तो कुठे राहतो. डिड यू अंडरस्टँड? इन दिस वे वी हॅव सीन द रूल नंबर 2 हॅव्हिंग डू नॉट, डज, डीड अँड प्लस नॉट, मायनस नॉट. ओके. डिड यू अंडरस्टँड? आणि बघा की आपल्या असर्टिव्हचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. येस म्हणजे सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, देन वर्ब, अँड नॉट असेल तर नॉट, आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स जसंच्या तसं. या फॉर्म्युल्यानं जर आपण इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह केलं तर कुठली चूक राहणार नाही आणि तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळेल. आता व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि पूर्णता शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. नाउ नेक्स्ट सेशन वी विल सी नेक्स्ट रूल फ्रॉम इंट्रोगेटिव्ह टू असर्टिव्ह चेंजिंग. ओके. सो थँक यू. हॅव अ गुड डे. बेस्ट लक फॉर युअर स्टडी.